हाय फ्रेंड्स, तर आमचा हा दुसरा व्लॉग आहे आणि मागच्या वेळेस आमच्या माईकच्या जरा प्रॉब्लेममुळे आम्ही तो माईक चेंज केला आणि हा नवीन माईक घेतला बघा बोयाचा. तर माझा आज पेपर आहे आणि आम्ही जात आहोत पेपरला. तर आता आपण कोणाला बोलणार आहोत. हर्षू हा नाराजच आहे थोडासा. तो जरा अगोदर टाईप आहे, त्याला नाही का थोडं प्रेमाने वागताच येत नाही, त्याला कळतच नाही मला काही गोष्टी. त्यामुळे बोल बरं थोडस हर्षू. हे गाईस, वेलकम टू न्यू ब्लॉग. लवकरच भेटू पेपर झाल्याच्या नंतर. हर्षू बोलायला आलेला असतो जरा, आपण त्याला थोडस बोलका करू काही महिन्यांनी माझ्यासारखं एकदम टकाटक बोलाल मग हर्षू पण. आणि आपण एक्झाम सेंटरवर गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी. बाय. मधून आम्ही रस्ता काढून आलो शेवटी. इथं कॉलेजचे मुलं आहेत बघा, ज्यांचे नाही का हे सुटलेले आहेत, क्लास हे सुटलेले आहेत. MIT कॉलेजचा रस्ता आहे हा. आणि त्यांना बघून ना मला कधी कधी आठवण येते, अरे कॉलेजचे दिवस किती भारी असतात आणि ते जगायला पाहिजेत असं. आणि हा आहे ना हर्ष माझ्यावर चिडत आहे, कारण की ना त्याला मी म्हटलं की मला माहित आहे एक्झाम सेंटर कुठे आहे, आणि एक्झाम सेंटरचा ऍड्रेसच मला प्रॉपर माहित नव्हता. तर त्याला कळायला पाहिजे की नाही, की बाबा इले एक्झाम सेंटर कसं माहित असेल, ही गेलेली का अगोदर तिथे. मला फक्त माहित होता हा रूट आहे म्हणून. तर बघा तरी पण तो चिडतोय. बोल काहीतरी. मस्त मस्त मजेत. याला बोलतात त्याचं चिन्ह. आणि आता आहे ना इथे आम्हाला पेपरला ऍटलिस्ट ना टाइम नाही भेटत आहे, तर खूपच लेट होतोय बघा, कारण की पेपरला जायचं म्हटल्यावर वेळेवर जावं लागेल. आणि बघू आता पेपर कसा जातो. पेपरहून आल्यावर तुम्हाला सांगेल मी पेपर कसा गेला. तर इथं मस्त बघा शेती आहे एकदम भारीवाली, आणि रस्ता पण थोडासा अवघड आहे, पण आम्ही जातोय पेपरला. आणि थोडं मी तर खूपच जास्त एक्सायटेड आहे आज. पेपरचा काही असो कोण असो, पण माझ्याजवळ माईक आला आणि मला जो पाहिजे होता तो पण आला. तर आवाज पण एकदम छान येते कितीही ट्रॅफिक मध्ये जात असून सुद्धा. मागच्या वेळेसच्या माईकने आमचा मूड एवढा खराब केला होता, आम्ही एवढं एक्साइटमेंट मध्ये एवढं छान छान बोललो होतो, खूप जास्त चांगलं. पण आमचा सगळा पचका करून दिला होता त्या माईकने. ह्यावेळेस तसं काही नाहीये, ह्यावेळेस आमचा माईक चांगला असल्यामुळे आमचा थोडा पण पचका होणार नाही आणि आम्ही एकदम छान छान व्हिडिओ बनवत राहू. गाईस तर आम्ही ना आता इन्स्टिट्यूट शोधतोय. बरं सापडलं. तर खूप बरं झालं आम्ही जास्त खाली नाही गेलो, आणि इन्स्टिट्यूट पण लवकर सापडलं आम्हाला. आणि इन्स्टिट्यूट मध्ये पेपर देण्यासाठी खाली जरा त्यांनी व्यवस्थित सोय केलेली आहे. तर हर्ष आता गाडी लावायला गेलेला आहे, आणि माझ्या हातात आहे ना एवढं मला नाही का आज खूपच असं कम्फर्टेबल वाटत नाही, कारण की माझा अवतार असा आणि ते त्यामुळे. आपण घाटवरती लॉंग ड्राईव्ह करणार आहे, तर खूपच भीती वाटते निकोला. आणि मला आहे ना ऑलरेडी सवय आहे, तर मला काही वाटत नाही. आणि इथलं जो वातावरण आहे ना, तर दाखवू शकतो तुम्हाला मी. हे बघू शकतो सगळे हे मक्के वगैरे. तर गाईज ही आमची मक्का आहे, आणि आता आम्ही खाणार आहे थोड्या वेळाने. आणि तुम्ही पण मक्का बघू शकता, मस्त भाजली त्या भैयांनी. आणि माझा व्हिडिओचा आवाज जरा नाही का ब्लर येईल बघा, कारण की ना माझ्या हातात मक्का आणि माझा हात पण पळत आहे थोडा त्यामुळे. तर थोड्या वेळाने खाऊ घ्यायचं आपण मक्का रस्त्याने फिरत घाट चढत. आता आम्ही मक्का पण खाल्ली, आणि ना ते जे आहे ना ट्रॅफिक मधून निघालो पण, आणि ते दौलताबादची हद्द आहे ना ती पण पूर्ण केली बरं गाईस. आता आम्ही ना जातोय, आणि त्या वळण असं वाटलं होतं की खूपच जास्त डेंजरस आहे, पण तसं काही नव्हतं. मला फक्त तिथे एक्सायटेड कोणती गोष्ट केलंय की तिथे एक ना वॉटर पार्क आहे, एक समजा दौलताबादच्या थोडंसं पुढे गेल्यावर. तर तुम्ही नाही का समजा जायचं असलं तर नक्की त्या वॉटर पार्कमध्ये जाऊ शकताय. आम्ही पण कधी ना कधी प्लॅन करू वॉटर पार्कला जाण्याचा, कारण की जवळच वॉटर पार्क म्हटल्यावर जरा एक्साइटमेंट वालीच गोष्ट आहे. आणि आता आपण हर्षला बोलू. हर्ष बोल बरं थोडंसं. आता आहे ना दौलताबाद आम्ही पार केलेले आहे, आणि आम्ही ज्या ठिकाणी जातोय तर तिथे गेल्याच्या नंतरच तुम्ही स्वतः बघू शकता तिथलं जो वातावरण आहे ना एक नंबर आहे. आणि तिथलं जो आम्ही डोंगर वगैरे तर पार केलेले आहे, आणि आता आहे ना इथलं सगळे झाडं वगैरे ती आतमधून जो रोड आहे ना खूपच भारी आहे. आणि
इथे जो वातावरण आहे बरं हर्षची सोय आहे ना तिथलच्या वातावरणावरच टिकलेली आहे. तिथलचं वातावरण गेल्यावर बघू आपण कसं आहे. आता हे बघा इथे किती मस्त वातावरण आहे गाईस. याचं पूर्ण आहे ना इथं वेरूळ लेणी जवळ जात आहोत बघा आम्ही. आणि जातानाच एवढं छान वाटत आहे आणि एवढं छान निसर्ग सौंदर्य पाहून म्हणजे ना आम्ही खूप हॅपी झालो. आणि एकदम छोटासा रस्ता आहे बरं, बघितला ना समोर. आणि आता आम्ही जस्ट मागे आलो होतो ना, एक जणांनी पिकनिक साठी त्यांनी प्रॉपर चेअर्स पासून तर खाण्यापिण्यापर्यंत सगळं आणलं होतं बरं. मला खूप मस्त वाटलं त्यांचं ते पाहून की एवढं पण लोक प्लॅनिंग करतात. आणि आता त्यांना म्हणजे असं अशा ठिकाणी ना फिरण्यासाठी येण्यासाठी म्हणजे तुम्ही सहसा आलं पाहिजे. कारण की बाहेर आल्यावर आहे ना, आणि हे बघा इथून आहे ना मोठे मोठे ट्रक्स, बसेस, 4 व्हीलर्स अशा येतात प्रॉपर. आणि हे बघा खालचं वातावरण, इकडून थोडी सिटी दिसते बघा इकडचे. पण आम्ही जिथून आलो ना आता तिकडचं खूपच भारी वातावरण होतं, म्हणजे जस्ट एकदम भारी वाटत होतं. त्याच्यामुळे आम्ही शूट केला तो व्हिडिओ. चला आता आमचं तर कणीस पण खाऊन झालेलं आहे, खाणं झालेलं आहे. आणि आम्ही आता वळालो पण आहोत का. आम्ही 15-20 मिनिट झालो प्रवास करतोय, अजून काही वेरूळ लेणी आली नाही. आणि आम्ही दोघं पण एक्सायटेड आहोत वेरूळ लेणी बघण्यासाठी. तर कधी बघायला भेटते हे नक्की, आणि आम्ही पण किती एक्सायटेड आहोत. आणि तुम्ही पण नक्की हा व्हिडिओ बघा, त्यामध्ये पूर्ण प्रॉपर आपला प्रवास असेल. आणि चला तर मग गाईस बघू आपण वेरूळ लेणी. बघा गाईस हे झाड किती वर्ष झाले असतील झाडाला. आय थिंक मला तर खूपच जास्त तो झाडच बघून असं वाटतं खूप जास्त वर्ष झाले असतील. आणि आता सध्या आम्ही ना म्हणजे इथे आलेले वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळे आपले स्वागत करत आहोत. तर आय थिंक आम्ही आलेलो आहेत वेरूळ लेणीमध्ये. आणि इथे आल्यावर असं वाटतच नाही मला कुठे तरी बघून की ते मार्केट नाही म्हणून. एकदम छान मार्केट प्लेस आहे. लोक बघा रस्त्याने एकदम छान असं येत आहेत. आणि सिंपल असं वातावरण आहे, पण असं छान आहे असं इथलचं वातावरण. पण इथलचं मार्केट पण छान वाटतंय बघून. तर आता आम्ही 2 मिनिटात जातो वेरूळ लेणीचं समजा बघायला आणि हे करायला. चलो गाईज. आणि इथं बघा मस्तपैकी रस पण आहे, गॉगल्स पण आहेत, लोक पाणीपुरी पण खात आहेत. आता आम्ही काय खातो काय नाही आहोत बघा वेरूळला. आणि हर्षला खूपच तहान लागली, त्यांनी पाणी पिलं. आणि आम्ही जरा माईक आणलेला आहे आज, ते खूपच एक्सायटेड आहोत. हे गाईस वेलकम टू. आणि इथे जो वेरूळ लेणी आहे ना, इथं आतमध्ये आम्ही प्रवास करणार आहे. बाईक वगैरे आहे ना प्रॉपर लावलेलं आहे. काय असतं एक भीती असते बाईकची. बघा हे स्कार्प आहेत आय थिंक लोकांनी. आणि इथलच्या वातावरणामध्ये बघा इथं वडापावचं दुकान पण आहे छान असं. आणि चिक्कीचं पण दुकान आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की आहेत तिथं. आम्ही येताना ना खोबरा चिक्की घेऊ आय थिंक. आणि इथे मस्त कॅप हे हॉटेल आहे छोटंसं, पर्सेस आहेत. म्हणजे नाही का कसं गाव जसं आउट साईडला वातावरण आहे तसं आम्ही आता इथे एका ठिकाणी मास्क विचारणार आहोत बघा, कारण की मला मास्क लागतंय. हर्षला कॅप घ्यायची वाटतं आय थिंक. तर तो सर्च करतोय कॅप, छान अशी कॅप पण छान आहे तिथे. त्यानंतर ह्या अशा मागे आम्ही दौलताबादला गेलतो ना तेव्हाच घेतल्या होत्या. होय तुझ्यासाठी घ्यायचं का? हे पर्स खूप मस्त आहे बघा, हे पर्स. आणि असे कलरफुल आहेत का? आणि तुम्हारे पास ऑफर चल रहा होगा तो सर हमारे ब्लॉग में बोल दो आणि वायरल कर देंगे. आणि त्याच्यानंतर आहे ना हे पर्सेस खूप मस्त वाटत. हे पर्स तर खूप छान आहे. त्याची प्राइस 450. पण आम्हाला सध्या परवडत नाही, त्यामुळे आम्ही काही एवढे आयडिया. गॉगल वगैरे घ्यायचं का? नाही काही नाही घ्यायचं. तुला घ्यायचं का गॉगल? तुला टेस्ट करायचं का? ऑलरेडी मला चष्मा लागलेला आहे, तुलाच बघ. घ्यायचं का तुला? नाही घ्यायचं आता. मला तर नाही आवडलं. चलो पर्सेस छान आहेत पण इथं मला आवडले. बॅग पण छान आहेत ट्रॅव्हल्सच्या. चला थोडं पुढे जाऊ. आणि तिकडच्या साईडने बघा मस्त गोळा खाण्यासाठी बर्फाचा गोळा आहे, मकाचे कणीस आहे, मास आहे. ओय हॅलो अननस आहे. ओय मास आम्हाला मास्क बघतोय आता आम्ही ट्राय करू. मास्क आवडले कितीला आहे? ते दाखवत आहे 2-3 प्रकारचे मास्क. 60 रुपये. हे बघ हा हे 60 रुपये म्हणालेले. रोड तर सोडून दे ना. चिक्कीचे मस्त दुकान आहेत बघा इथे. चिक्की किती मस्त आहे. आणि मी तर एवढ्या साईजची चिक्की पहिल्यांदा पाहिली. आणि त्यानंतर इथे चपलांचे दुकान आहे, हॉटेल आहे. असे वेरूळ लेणीच्या बाहेरच एवढे सारे स्पॉट्स आहेत जिथे आपण शॉपिंग करू शकतो. तिथे बघा छोट्या लेकरांचे खेळणे प्रॉपर असं स्टॉल आहे.
हे बघा आम्ही आत एंटर करत आहोत बघा लेणीच्या इथं. आम्हाला असं वाटत होतं काहीतरी खायला घ्यावं पण एवढं नको नको. तिथून आम्ही ना थोडंसं आनंदच घेतो बघा आम्हाला खायला. रस्त्याने भूक लागली ना इथून एंट्री होय, इथून एंट्री हा ना, तर आम्ही थोडंसं घेतोय. हा म्हणतोय चल, पण आम्हाला थोडंसं रस्त्याने भूक लागल्यावर काहीतरी पाहिजे ना पोटाला, तर ते घेऊ आम्ही. आम्हाला तो चिपकत होता बघा टरबूज, आणि तो व्यवस्थित पण होते उघड्यावरचेच होते आणि त्याला मरणाच्या माशा लागलेल्या, आणि तरी म्हणतो घ्या, आणि ते पण 20 रुपयाला. मग आम्ही घेतलेच नाही, आम्ही आलो खाली निघून. आम्ही आता जाता जाता आम्हाला थोडंसं अननस किंवा हे घ्यायचं असलं आहे ना, त्यामुळे सगळीकडे लिंबू पाणी नाही. हा, आता आम्ही अननस घेणार आहोत बघा, कारण की त्या टरबुजाला सगळ्या माशा लागला होता त्यामुळे, आणि इथे दिसत पण नाही जास्त माशा. कशा दिलं मग? चला बघू आता अननस. हे आम्हाला अननस देत आहेत मस्तपैकी 20 रुपयाला. छान अशा अननस आहे तिथं, आणि शेवटी आम्ही अननस घेतले आणि त्यांना थोडंसं प्रोत्साहित केलं अननस घेण्यासाठी आणि खाण्यासाठी. हर्षला आता आपल्या काही पण घेवडला तर घ्यायला तयारच असतो, मीच लवकर घेत नाही. चलो अभी आगे चलते. आम्ही ना मस्तपैकी शॉपिंग करत जात आहोत, आणि एवढ्या गोंधळामध्ये पण मी तुम्हाला बोलत आहे बघा माझ्यातला कॉन्फिडन्स. लोक माझ्याकडे बघून थोडं का हसत आहेत तरीही. आणि तिथून आल्यानंतर आहे ना आम्ही काय करू माहितीये का, खायचं प्यायचं का आपण शॉपिंग करायची. काय करायचं? शॉपिंग तर नाही. ते पर्स दाखवत होते ना, ते पर्स 450ला खूपच जास्त प्राइस झाली. आम्ही बार्गेनिंग केली असती तर त्याने दिला 250ला, पण जाऊ द्या आता, बघू आता आम्ही पुढे गेल्यानंतर. एंटर केलं आहे बघा वेरूळ लेणीच्या आत, आणि इथलचं वातावरण पण खूप छान वाटत आहे. जेव्हा मी लहान होते तेव्हा आले होते ना, तेव्हा इथं बाहेर झाले का जे आउट ऑफ लावलेले आहेत बघा हे शील्ड, ते काहीच नव्हतं. आणि या साईडला गार्ड्स पण मस्त आहेत. इथं तिकीट काढायचे अगोदर आपल्याला. तर हर्ष गेलेला आहे बघा तिकीट काढायला, आणि तिकीट काउंटरवर तशी खूप सारी गर्दी आहे. आणि तिथे बघा ना, विदेशी नागरिकांसाठी डायरेक्ट तिकीट 600 रुपयाला आहे. म्हणजे बाहेरचे लोक पण आपल्या लेण्या हे बघायला येतात तिथून बघा बाहेरूनच. किती एक्सायटेड वाटते ती लेणी बघूनच भारी वाटतंय वेरूळ लेणी, असं वाटतं यार खरंच. आणि इथलचं वातावरण पण किती छान आहे बघा ना, झाडं हे. कोणीतरी म्हणजे नाही का, तुम्ही यायला पाहिजे बरं, जे पण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात ना त्यांनी असं वातावरण म्हणजे बघण्यासाठी नक्की यायला पाहिजे. आणि काही जाता कधी येतो काय माहिती हर्ष, कारण की खूप जास्त गर्दी असल्यामुळे ना त्याला लवकर भेटते की नाही काउंटरवरून तिकीट. आपला हर्षने खूप लवकर नंबर घेतला आणि लवकर आला आपल्यासोबत. तर आता आपण जात आहोत बघा आतमध्ये, म्हणजेच वेरूळ लेणी बघण्यासाठी. आणि तिथे गेल्यावर पण आपण खूप सारं मजा करणार आहोत आणि खूप सारे गोष्टी बघणार आहोत. तर चला तर मग जाऊयात आत. तर आता इथून आमचं तिकीट चेक करत आहेत बघा या. आता तिकीट चेक करण्यासाठी बरोबर आहे त्यांचं, पण किती मस्त त्यांनी भव्य दिव्य असं म्हणजे नाही का अरेंजमेंट केलेलं तिकीट चेक करण्यासाठी. म्हणजे टेन्शनच नाही आपल्याला. तिकीट काउंटरवरून येतात बघा, हे बघा ते एक टोकन देतात आपल्याला, ते टोकन पास झाल्यानंतर येतो आपण. आणि आता म्हणजे इथलचं बघूनच मला आहे ना खूप फ्रेश वाटतंय. तुम्हाला कसं वाटेल तुम्ही आल्यावर नक्की, तुम्हाला पण छानच वाटेल. आणि असं नाही का भारी वाटायला लागले इथलचं वातावरण. आम्ही याच्या वेळेला खूपच जास्त व्हिडिओ देऊ नका बरं का. आम्हाला पैसे वसूल करायचे, आम्ही एवढा लांब आलेत म्हणून 1 रुपये वसूल करण्याशिवाय सोडणार नाही. हां, मग आम्ही एक पैसा वसूल करणार आहेत आमचा, कारण की माझे श्रम पण गेले, त्याचे पण श्रम गेलेत खूप सारे. तर गाईज आम्ही खूप साधा एक्साइटमेंटमध्ये होतो आणि आम्ही तेवढा प्रवास करून आलोत बघा. इथे बसायला पण एकदम छान आहे ना, सिटिंगची व्यवस्था आहे. आणि त्यानंतर आहे ना गोल राईड करवतात बघा हे प्रॉपर. आणि हे बघा ना गवताचं वातावरण, हे म्हणजे ना असं पाहूनच त्याच्यावर फिदा झालो आपण असं. आणि तिकडचं बघा लेणी जरा तुम्हाला ना क्लोजअप करून दाखवते मी. याला म्हणतात वेरूळ लेणी. कशी वाटली? आणि जे निसर्ग सौंदर्य आहे ते बघा ना, एवढा निसर्गाच्या कुशीमध्ये एवढं दगडाचं कोरलेलं काम, आणि ते पण एकदम छान प्रकारे असं, आणि ते पण एवढा वर्ष झालं टिकून आहे. म्हणजे जसं तुमचा पण म्हणजे याच्यामधले काही जण जे व्हिडिओ बघतायत त्यांचा जन्म झाला नसेल, किंवा ते लहान असेल, किंवा त्यांना कळत असेल. माझं तर नसेल झाला, कारण की हे 1900 का 1800 पासूनचं काम आहे ना, त्यामुळे. आणि चला तर मग आता आत गेल्यावर आपण नक्की बघू पुढं काय आणि काय नाही. मग आम्ही जातो आहोत बघा
आता इथे जाण्यासाठी आम्हाला एवढं पार दूर करणे, अजून एवढा रस्ता. हर्ष तर खूपच ताकदवर आहे, बॉडी बिल्डर तर नाही हर्ष, हर्षला बॉडीच नाही आहे, त्यामुळं फक्त हर्षमध्ये इम्युनिटी जास्त आहे, त्याच्यामुळे तो फास्ट चालतोय. मॅडमला स्टॅमिना पाहिजे. बॉडी पाहिजे, बॉडी, स्टॅमिना नाही, 6 पॅक. सेक्स पाहिजे. आपल्याकडे 1 पॅक नाही इथं, बघितलं का 0 पैक है, 0 पैक. चलो आधा अंदर का नज़ारा देखेंगे अभी कुछ देर में हम. हर्ष दिखाएगा आपको अभी, क्योंकि हर्ष की बातें बहुत अच्छी है मेरे से ज़्यादा. हा जो आहे ना ये निको, तुम्हाला आहे ना सगळं जो अजिंठा लेणी आहे ना हे दाखवण्याचे म्हणजे सगळे तुम्हाला आहे ना मोबाईलवरतीच आहे ना सगळे स्पॉट वगैरे दाखवून देईल. एवढे स्टॅमिना आहे मॅडममध्ये बघा. नहीं हर्ष में एनर्जी अभी, मेरे में तो कुछ नहीं. चला आता पुढे बघू आपण. चला आलो आता इथपर्यंत. आता इथं स्टँडिंगला बघा पायऱ्या आहे, पण बहुतेक आहे ना इथे काहीतरी झालं असेल, त्यामुळे त्यांनी इथंचं प्रॉपर बंद केलेलं आहे इकडे ना. आणि त्यानंतर बहुतेक इथे विहीर पण आहे, कोणीतरी चाललं असेल किंवा काही झालं असेल, त्यामुळे ते पाणी बघा खूपच किती वर्षाचं आहे काय माहिती. आणि बहुतेक पाऊस पण पडत असेल, त्यामुळे तो साचलेला असेल पाणी. इथे हा स्ट्रक्चर बनवलेलं आहे की जेव्हा बारिश वगैरे पाऊस वगैरे नसतात ना, जेव्हा या इथे आहे ना आपले जी गाय किंवा इतर प्राणी आहे त्याच्यासाठी आहे ना हा पाणी साचून ठेवलेलं आहे. आणि याचा उपयोग आहे ना झाडाला किंवा आपले स्वच्छता ठेवण्यासाठी किंवा शौचालयासाठी इथून पाणी जातो, यासाठी हे पाणी आहे. आय थिंक हर्ष हे नाही का म्हणजे नाही का जुन्या काळात काहीतरी असेल बघ, ते बघ तिथं पायऱ्या पण ठेवलेल्या आहेत नाही का, खाली स्विमिंग पूलच्या वाचा काहीतरी असं प्रकार काही नाही. जो हे आहे ना जो स्ट्रक्चरवरतून बनवलेलं आहे ना ते तिथून आहे ना पाणी वेस्ट नाही जाण्यासाठी, आणि जेणेकरून आहे ना इथं पाणी साचलं तर इथून पाणी आहे ना स्वच्छसाठी किंवा इतर ठिकाणी आहे ना यूज करण्यासाठी पाणी जातात. चल मग. पण इथे म्हणजे मस्त होतं बरं, पण बहुतेक कोणीतरी पडला असेल किंवा काही, त्याच्यामुळे त्यांनी इथलचं प्रॉपर बंदच केला तो इलाका आणि जाण्यासाठी. हे काय बंद आहे प्रॉपर. चला लोक खूप सारे फोटो पण काढतायत, आम्हाला पण फोटो काढायचे आहेत, पण आम्ही अगोदर पूर्ण लेणी बघू आणि तुम्हाला दाखवू आणि नक्की मग फोटो काढू. तर काहीच हे बघा, हे मुलगी कशी वाकून बघते ती वरती चढून. प्रॉपर मला वाटलं नव्हतं बरं वेरूळ लेणी एवढी म्हणजे असं एक्साइटमेंटवाली असेल किंवा काही, पण बघून आहे ना असं मन तृप्त झालं माझं एवढं लांब. एवढं इथं जर रेखीव काम आहे खूप छान असं, हे बघा मस्त वाटतंय. कोणीतरी आतमध्ये म्हणजे जायला प्रवेश आहे वाटतं, मला वाटलं नाही इकडून जायचं. आणि एकदम छोटे छोटे नाही का पायऱ्या ह्या, एकदम मस्त इथे. आता आम्ही आलो बघा आतमध्ये. हे इथे नाही का बसायला अगोदर काहीतरी असेल किंवा इथे पायऱ्या आहेत इकडे ना होय. आणि हा हर्ष ना लेस पळतोय गडा पुढे पुढे, याला लेस एक्साइटमेंट झाली, मला तर बघू देत नाही. हे बघा किती मस्त. इथं बहुतेक हे महादेवाचं आहे का काय काय माहिती आपल्याला, मला तर असं वाटतं बघून महादेवाच येतो. याला म्हणतात हे विष्णू वेरूळ लेणी. बघितलं कसं वाटतं वेरूळ लेणी पूर्ण इथून तिथून पूर्ण गजबजलेली लोक नाही का बघून बघून त्याचा आस्वाद घेतात. या साईडने या साईडने वरती चल. आणि हे बघा इथं प्रॉपर कोरीव काम आहे. वरती चल ना. आता आहे ना तुम्हाला मी याबद्दल प्रॉपर माहिती ना आपल्या ब्लॉग मध्ये देईल आणि सर्च पण करेल. यायचं रस्ता आहे, तिकडून जायचं रस्ता आहे. आणि हे बघा जाण्याचा रस्ता येण्याचा रस्ता, तिथून बघू ना आतमध्ये घर कसेच. नाही इकडून चल ना. अरे 2 मिनिट तिथं बघू ना. हर्ष ना माझं लवकर ऐकतच नाही बरं गाईच. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे शिवलिंग आहे बघा खूप छान असा. आणि शिवलिंग आहे ना दर्शन हर्ष करणार आहे. आता इथे आहे ना वेरूळ लेणीला आहे ना महादेवाचे आहे ना कोरलेले आहे ना एक शिवलिंग बनवलेले बघा, सगळी दगडापासून आहे. हे बघू शकतात प्रॉपर सगळी दगडापासून आहे. आणि इथे जो स्ट्रक्चर वगैरे दिलेले सगळं दगडापासून तयार केलेले बरं का. इथले जो लोक होते पहिले जुन्या काळातले खूपच यार टेक्चर वगैरे भारी दिलेले बघा ना तुम्ही प्रॉपरपणे.
आज किती न किती दिवस झाले तरी त्यांचे जो टेक्चर आहे त्याला थोडा पण धक्का लागलेला नाही. बघा ना तुम्ही, हे बघू शकता. हा टेक्चर आहे त्यांचं. हे बघा, अशोक स्तंभासारखं आहे ना, कसं बनवलेलं प्रॉपर. आणि वरती हा बघू शकतात गाईस, इथलं जेवढं टेक्चर आहे ना ते सगळे आहे ना हाताने बनवलेले जुन्या काळातले लोक. आत्तापर्यंत त्यांच्या आहे ना टेक्चरला धक्का पण लागलेला नाही बघा. आणि बघू शकतात, कोणी सेल्फी घेतात, कोणी लहान लहान बाळाला आणलेलं आहे दाखवण्यासाठी. खरोखरच इथलं वातावरण खूपच छान आहे. तुम्हाला जर जेव्हा टाईम मिळेल ना तेव्हा नक्कीच. आम्ही ना हे जे प्रॉपर हे दिसतंय का तुम्हाला, याच्यातून आहे ना असं आज जातोय, कारण की मला इकडे जायचं होतं बघा, या साईडला एक मिनिट. तर आहे ना, पण हे हर्ष आहे ना मला खूपच घाई करतोय, नाही म्हणून मला आतमध्येच जायचं, मला फोटो बघाय वरती जायचं त्यासाठी. तर आता आम्ही जातोय बघा आतमध्ये. आणि हर्षला मी आहे ना, हर्षला म्हणते जरा व्यवस्थित चल, मला खूप जास्त भीती वाटते बघा अशा ठिकाणी यायची. मला असं वाटतं की ते काय करत असतील काय माहित गाईस, पुराण्या जमान्यात लोक बसून लिहत असतात. बरोबर बरोबर, ह्यासारखेच रायटर असतील खूप सारे. त्यामुळे चला गाईस वरती जाऊन बघू आपण खालचं वातावरण कसं वाटतं नक्की. इथून जस्ट वरती आलेलो आहेत गाईस. आणि आता इथे आतमध्ये बघा, आय थिंक मंदिरच आहे वाटतं किंवा काय, शिवलिंग आहे रे मोदी. आतमध्ये शिवलिंग आहे. आणि तो आता हर्ष तुम्हाला दाखवेल थोड्या वेळात. आणि आपण तोपर्यंत बाहेरचं बघू. तुम्ही बघू शकता इथे आहे ना, अजून आहे ना इथे महादेवाची आहे ना खूप मोठी आहे ना शिवलिंग आहे, बघू शकतात. हे बघा, खूप भारी आहे इथली जी शिवलिंग आहे ना, खरोखरच आहे ना. बघा, महादेवाची शिवलिंग आहे इथे बनवलेली आहे, बघू शकता. बघा, दगडापासून आहे ना, खूप काळापासून आहे ना इथे कोरून बनवलेले आहे बघा. एवढी भारी आहे ना शिवलिंग, बघू शकता ते बघा. हा जो टेक्चर देईल, जो जुन्या काळातले लोक आहे टेक्चर देणारे, चार एवढं भारी दिलेलं आहे ना मित्रांनो, बघू शकतात. एक 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 टेक्चर आहे ना, खरोखरच एवढं भारी आहे ना. हे बघा, इथून बाहेर जायचा रस्ता हा सगळा आहे ना प्रॉपरपणे आहे ना सेटअप केलेले. आणि इथे लाईट वगैरे पण ठेवलेले आहे बघा. लोक आहे ना इथलं वातावरण टेक्चर आहे ते बघण्यासाठी येतात. आणि इथे काहीतरी कोरलेले सारखं वाटतंय बघा ना मित्रांनो. हे बघा, तर गाईज हर्ष आता आतमध्ये छान असं दर्शन करून आलेलं आहे. आणि हे समोर बघा नंदी आहे, नंदी महाराज खूप छान आहेत. आणि त्यांना बघून असं एक्साइटमेंट पण फील होत आहे. आणि हे बघा प्रॉपर वरतून हा स्पॉट खूपच छान वाटतोय. आणि असं वाटतं समजा नाही का पुराणा टाईपमध्ये आपली आत्ताची गच्ची असते आणि आत्ताची गच्ची आणि नंतर नाही का अगोदरची गच्ची होती बघा, आपल्या लेटेस्टमधली गच्ची म्हणून जाणारी ही गच्चीच. एवढा पायऱ्या छान. आणि एवढं बघा ना दगडाळ प्रदेशातली ती मुलगी एकदम कोपऱ्याला राहून फोटो घेते. हे बघा वरतून जो स्पॉट आहे हा येण्याचा खूपच भारी, तिथून इथे एंटर करायचं. ही गच्ची असल्यामुळे म्हणजे गच्ची टाईपच आहे. हे बघा ना एवढ्या छान वातावरणात, म्हणजे पाणी पण कसं लोकांनी बांधकाम केलं असेल हे म्हणजे आयडियाच नाही घेऊ शकत आपण. आणि ते बघा आम्हाला ते समोर जायचं होतं ते बघायला, तर ते आपण नक्की बघू. आणि हे बघा हे खूपच मस्त आहे, असं राहण्यासारखंच ठिकाण आहे इथे. ते बघा त्या मुलींना सेल्फी घेतात, म्हणजे त्यांना थोडी पण भीती नाही वाटत की बाबा आपण पडतो आणि काही, पण काय एक्साइटमेंटमध्ये लोक बरोबर घेतात. ते बघा खूपच छान असं. आणि आता आम्ही थोडेसे फोटोशूट करतो गाईज, आणि मग तुम्हाला बाकीचं आहे ना वातावरण दाखवतो. चला फोटो घे ना. अशा प्रकारे आम्ही खूप सारे व्हिडिओ काढला, फोटो काढले. गाईज हे बघा आम्ही इथून आता उतरलो आणि एकदम छान प्रकारे नाही काही बघा लोक म्हणजे भीती नाही वाटत या वातावरणामधून पडायची याची काही. आणि हे बघा
प्रॉपर तिकडच्या साईडचं दाखवलं होतं आत्तापर्यंत तुम्हाला. आता ह्या साईडच्या मूर्त्या एकदम छान आहेत आणि त्याच्यावरचा कोरीव काम पण छान आहे. आणि आता आम्ही ना हर्ष आणि मी इथून जात आहोत बघा. तिथे बघा एक मुलगा असं एकदम छान असं त्यांनी नाही का पारंपरिक थोडा पेहराव टाकलेला आहे. तर मला जरा फनी पण वाटते हे पण वाटते. तर आता मी इथे चढणार आहोत बरं गाईस. आणि इकडे बघा इथं मस्त हत्ती आहेत बरं. हे बघा हत्ती पण छान आहे, कोरीव काम हत्त्यांचं. हत्ती सिंह हे पण काढलेले आहेत बहुतेक. इथं सिंह पण होते बहुतेक. आय थिंक तो ड्रॅगन आहे बघा, तो मधातला दिसतोय तो. आणि बाजूचा हत्ती, इकडचा सिंह. असे त्यांनी खूप सारे, मला तर असं वाटते हत्तीलाच खूप जास्त महत्त्व दिलेले त्या काळात. आणि तिथे बघा लेण्या कोरलेल्या आहेत. आपण ते बघा ह्या लेण्या कोरलेल्या आहेत बघा आतून. आणि एकदम म्हणजे नाही का असं इथं लेण्या बघून आहे ना असं. आता आम्ही वरती चढणार आहोत हर्ष आणि मी. हर्षला आहे ना, हर्षचा मूड जरा ऑफ झालेला आहे कारण की हर्षने एक पण फोटो काढत नाही यार या गाईज. मी त्याचे एवढे भारी भारी फोटो काढले, माझा एकच चांगला नाही काढला. मग मी थोडीशी चिडले. तर त्याला सांगा माझ्यावर चिडू नको कमेंटमध्ये, कारण की आहे ना चिडल्यावर आहे ना मग मूड येत नाही व्हिडिओ बनवायचा किंवा ब्लॉग बनवायचा. इथं तर बघा बाहेरून मंदिर खूपच छान आहे हे खरंच. म्हणजे वेरूळचं जे हे म्हणजे लेणी आणि म्हणजे मंदिर आहेत ना खूपच छान आहे. त्यामुळे आणि फ्युचरमध्ये जर तुम्हाला यायचं असलं तुम्ही पण येऊ शकतायत नक्की. तर आता आम्ही वरती चढणार आहोत. हर्षला थोडंसं मी मनवते चल म्हणून. आणि हर्ष जरा थोडासा मनला वाटतं थोडंसं. काय हर्ष? ते बघा गाईज मोहोळ दाखवतो. ते बघा गाईज मोहोळ. हे बघा एकदम मधुमख्यांनी किती मोठं करून ठेवलेलं आहे, पण खायला कोणालाच भेटणार नाही. चलो हर्ष, हर्षला या अशा छोट्या छोट्या गोष्टी खूपच दिसतात. चलो हर्ष ऊपर जाएंगे अब हम. माझी हिंदी हर्षच्या हिंदीपेक्षा जरा खराब आहे असं मला वाटतं आता. चलो गाइस तो इधर से ऊपर जाएंगे अब भाई हम. चल हर्ष. हर्षला माझ्या पुढं पाठवते कारण की हर्ष खूप छान चालतो माझ्यापेक्षा. ह्या बघा ह्या मूर्त्या, मला तर असं वाटतंय ना हे जे जुने आपले देवी देवता आहेत ना बघा, मला तर ह्याचं असं वाटतं विष्णूंचा अवतार आहे हे विष्णूंच्या मूर्त्या आहेत किंवा काही असं बघू ना. आता मला तर काही अंदाजा नाही एवढा, पण तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्हाला जे लेण्यांबद्दल माहीत आहे तुम्ही पण कमेंट करा. आता हे मला असं वाटतं त्रिशूल आहेत, तर हे महादेवांचं आहे. म्हणजे खूप साऱ्या अशा तिथं मूर्त्या आहेत ना एकदम छान अशा कोरलेल्या आहेत बघा. असं अजून 10-20 वर्षांनी पण ह्या टिकूनच राहतील. जसं की ना आपल्या इकडं, कारण की आम्ही जसे लहानाच्या मोठे झालो त्या टिकल्यात, याचा अर्थ अजून काही वर्षांनी पण त्या टिकतील. हर्ष 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 चल बाळा. हर्ष नाराजच आहे माझ्यावर अजून. चल हर्ष चल, तुला फोटोबद्दल काय बोलत नाही. चल इकडे. चल हर्ष इथून चल. इकडे बघून या 2 मिनिट. चल बघितलं मी. चल चल. हर्ष ना नाराजच आहे माझ्यावर आज. आता हे बघा हे कुणीतरी असं वाटतं जसं काही शिवलिंग पकडलेलं आहे, असं काहीतरी भांडणं झाली असतील त्या काळात. हे बघा हे तर मला प्रॉपर माहीत आहे. हे बघा हा लुक आहे ना विष्णूंचा आहे बघा. विष्णूंचा लुक आहे. नरसिंहा येते आता विष्णूंचाच लुक म्हणजे विष्णूंचा अवतार नरसिंहा यांचा लुक येतो. आणि हर्षला ते पण माहिती आहे बघा. आणि हे श्रीहरी विष्णू यांचं आहे बघा. म्हणजे त्यावेळेला कोरलं किती म्हणजे त्यांनी आयडियानी असेल बघा ना. की म्हणजे असं वाटतच नाही की ना आता समजा आपण टी व्हीमध्ये जे बघतो ना काही देवांचे सिरियल निघलेले तर असं वाटतं तेच रिअल आहे. आता हे बघा ही मूर्ती कशाची आहे मला गेस करणं जरा पॉसिबल नाही आहे, कारण की मला नाही कळत आहे. ही पण बहुतेक देवीची आहे किंवा विष्णूंचीच आहे. हे पवनपुत्र हनुमान. हे पवनपुत्र हनुमान आणि हे त्यांच्यावर विष्णू विराजमान आहेत बघा. कसं हर्षला सगळं माहीत असतं बघा, पण हर्ष उगं नाटक करतो. आता याची पण गेस नाही करू शकत मी मूर्ती. आणि ही पण छान आहे बघा मूर्ती. त्यांनी कोरलेलं म्हणजे त्यावेळेला कसं कोरलं असं आयडिया लावूनच इम्पॉसिबल आहे एवढ्या याच्यात. आणि आता ही लास्ट. आता आपला तिकडचा स्टॉक आपण नक्की बघू आणि तिकडे जाऊ. नाही तिकडून जाऊ ना. हर्ष आणि मी जात आहोत बघा. हर्षला म्हटलं माझं नाव भारती तरी ठेव. हर्ष बारीक, मी थोडी जाड. हर्ष भारती लुक सूट होतं आम्हाला. तर हर्ष काय म्हणतो काय माहिती. आता हर्षला काय हर्ष बोल बरं. याचं नाव तुम्हीच सांगा कमेंटमध्ये काय ठेवायला पाहिजे. तर काही आता आपण पुढच्या मूर्त्या नक्की बघू आणि ह्या मूर्त्या बघत बघत आपल्या प्रवासाचा एंड करू थोड्या वेळात. हां तर काही ही मूर्ती आहे बघा.
एकदम छान आहे. आणि ही बघा ही याच्यात आयडिया नाही मला, पण मला असं वाटतंय ते एकमेकांसोबत बोलत आहेत, हजबंड वाईफ किंवा काहीतरी असं. आणि हे पण याच्यात पण आहे ना हजबंड वाईफचीच आहे. तर हजबंड कोण आहे हे पण नाही माहीत मला, वाईफ कोण आहे हे पण नाही माहीत. बहुतेक ज्यांनी हे कोरलं ना त्यांनी नावं कोरायला पाहिजे होते खाली की ही यांची मूर्ती आहे. कमीत कमी आपल्याला अंदाजा तरी लावता आला असता फटाफटा. आता हे बघा कितीतरी हजबंड वाईफच्या मूर्ती आहेत. ते वाईफसोबत गॉसिप करतायत किंवा बोलतायत. हे त्यांच्या सिंगल मूर्त्या देवी देवतांसोबत. मला असं वाटतं हे तर विष्णूंचीच आहे, कारण की ते शंख दिसते मागून. हे बघा ही पण छान आहे. अशा मूर्त्या खूप छान आहेत. ते एकमेकांसोबत बोलताय. इथं ते बहुतेक प्रपोज करतायत त्यांना. इथं त्यांची वाईफ रुसून बसली. इथं शिवलिंग आहे बघा, हे शिवलिंग आहे खूप मोठं. आणि हे रावणचे डोके आहेत वाटतं 10. 1 2 3 4 5 6 7 महादेवांचे रूप आहे ते 9. हा का? तर मला माहीत नव्हतं. हर्षला माहीत होतं बघा ते महादेवांचे रूप आहेत. आणि अशा प्रकारे मी काही फेकू शकते, तुम्ही त्याच्यावर अंदाज लावू नका. हर्षला थोडंफार जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. आणि इथे पुराण्या जमान्यात राहत असतील बघा लोक काहीतरी जागा करून. इथं त्यांचं स्वयंपाकघर असेल किंवा आराम कक्ष असेल, काहीतरी असेल. आणि आम्ही उतरत आहोत गाईज. तर उतरल्यानंतर बाकीचे व्हिडिओ आपण बघू. ना व्हिडिओ काढत होता, वरती जायचं होतं मला, पण या हर्षला म्हणजे त्याला असं जायचं आहे जरा. त्याला आता सध्या कामावर जायचं आहे, त्यामुळे तो घाई करतोय. तर मग आता आम्ही ना बाहेर आलो तसंच. पण माझा खूप मूड होता वरती जायचा, पण हा हर्ष काय ऐकत नाही माझं. तर बघा ह्या मूर्त्या सगळ्या महादेवाचंच मंदिर टाईप वाटतं सगळं इथे, असं नाही का. त्या काळेला खूपच हे इथे पूजा हे करत असतील प्रॉपर, असं मला वाटते आतमधलं वातावरण हे बघून. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत बाहेर एकदम छान असा लेणीचा प्रवास करून. आणि हे बघा इथे मग अशी हर्षला म्हणलं होतं मी चल काय बघायला, हर्ष काय आला नाही. आपणच जाऊन बघू. तर इथे काय नाही, बहुतेक स्टोर रूम आहे. आउच, हो मी पडायला चालते गाईज. इथं स्टोर रूम आहे. इथे बहुतेक ते लोक साफसफाई करणारे येत असतील. पण छान आहे. त्या काळात लाईट नसताना ते इथं खूपच जास्त रात्रीच्या वेळेला मेणबत्त्या लागत असतील. तर गाईज आम्ही आणलेलं पाणी पण खतम झालं आता. आमचा प्रवास पण छान होता ह्या वेरूळ लेणीचा, कारण की दौलताबाद लेणीमध्ये आम्हाला नुसतं पायऱ्या चढूनच नेक्स्ट टाइम आम्ही दौलताबाद लेणी जातो. हे बघा ह्या साईडला बाहेर किती मस्त वाटते. पाऊस पडल्यावरती इथं खूपच छान वाटत असेल वातावरण. अशा प्रकारे आम्ही ना एकदम छान आणि एक्सायटेड प्रकारे ना लेणी एकदम चढून आलेलो आहोत. आणि हर्षचा बघा मूड खराब आहे आज. हर्षला आहे ना मूड खराब करायला काहीच होत नाही बरं, लईच अगोदर सारखं आहे हर्ष. त्याचा मूडच कधी बनत नाही. मी चांगलं बोलल्यावरच बनतो त्याचा मूड फक्त. तिकडून ये. तर आता तुम्हाला हर्ष सांगा हर्षला कसं वाटलं लेणी बघून, कारण की हर्षने पण पहिल्यांदा बघितली आणि मी पण पहिल्यांदाच बघितली. इथला जो टेक्चर वगैरे दिलेले होते दगडाने ते खरोखरच खूप भारी होते. आणि पुढचं ब्लॉग कंटिन्यू करेल निकू. तर आता आम्ही ना थोडंफार शॉपिंग करतो, म्हणजे शॉपिंगसाठी बघतोय आणि थोडंफार विचारतोय त्यांना. थांबा 2 मिनिट. काय आहे हे मॅग्नेट बॉक्स? काय का काय ओ, अरे भगवान आपल्याला हे मग बघायला कशाला. मला तर हेच असं आवडलं की हे घ्यायचं तर काय घ्यायचं मग आपल्याला. अरे त्या मला ते मॅग्नेटवालं घ्यायचं होतं बरं, पण त्या बावळ्यांनी ना साईडनी पण लेणे आहेत बघा, पण आम्ही त्या साईडनी काही गेलो नाही कारण की आम्हाला आयडिया नव्हती. आणि हर्ष आता पाणी घेतोय भरून आपल्याला प्यायला, कारण की आपल्याला पैसे खर्च नाही करायचे. आपल्याला इथं पाणी प्यायचे मस्तपैकी छान असं, आणि थोडंसं फ्रेश होतो आता आम्ही. आणि आजचा व्लॉग आहे ना आपला इथेच खतम होतं बघा गाईज. तर गाईज या हर्षनी ना माझा माईकच टाकून दिला बरं खाली. आता असं का बरं करतो काय माहिती. आणि त्याला बोललं ना मग लय राग येतो त्याला, असं वाटतं मी लेच बोलते म्हणून. तर हर्षला आहे ना जरा तुम्ही कमेंटमध्ये सांगा की नीट वागत जा, लहान लेकरासारखं कमी वागत जा असं. आणि आता आम्ही निघतोय गाईज बघा, निघत आहोत बघा. ज्या रस्त्याने जिस रस्ते से आए थे उसी रस्ते पे जाएंगे ऐसा वाला. आणि आमच्या दोघांचे पण तो हर्षने टाकून दिले आता.
आणि आता टोकन पडल्याबरोबर स्टॉप आणि निघालो. तो गाइस आज का हमारा व्लॉग कैसा लगा आपको कमेंट में बताओ. और आपल्या अशा व्हिडिओला नक्की लाईक करत जा. आणि आपण इथून पुढे नक्की काहीतरी एक्सायटेडमेंटमध्ये घेऊ अजून आणि छान ठिकाणी अजून फिरू, एखाद्या छान अशा देवळामध्ये किंवा एखाद्या लेणीमध्ये. तर गाईज भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हर्षला पण सांगू जरा नेक्स्ट व्लॉगमध्ये मूड चांगला ठेव. चला गाईज तिथे शॉपिंग बघू आपण. हर्षला म्हणते मी जरा हर्षचा खिसा खाली करते शॉपिंग करायला. ठीक आहे. तर काय घ्यायचं काही जसं मला तर तेच छान वाटतं, जरा भारी असं वाटतं काहीतरी. बघू आता थांबा थोडा वेळ. काहीच माझी मस्तपैकी शॉपिंग पण झाली. हर्षने मला आहे ना मस्तपैकी हे हार आणि हे मी एखाद्या वेळेस नक्की नेक्स्ट व्लॉगमध्ये घालेल बघा. कारण की ही आठवण पण आहे माझी इथलची. मी घालू पण मी आता ही हरवणार नाही. कारण की मला आहे ना हर्षने मी ना त्याला आवडलं नाही तरी पण मला घेऊन दिले हे. तर अशा प्रकारे आपला हा व्लॉग खतम होतो. आणि आपण ना नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू आणि अशाच चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरू आणि एक्साइटमेंटमध्ये काहीतरी छान अशा गोष्टी करू. तर बाय गाईज.